डेकोर आयटम कशा पद्धतीने आपण ठेवायला पाहिजे, एखादी गोष्ट आपल्याला लपवायची तर ती कशा पद्धतीने लपवायची, काही स्टोरेजच्या बाबतीत असेल, अशा बऱ्याच हॅक मी तुमच्यासाठी घेऊन आली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जेणेकरून मला थोडंसं मोटिवेशन मिळेल आणि मी अजून छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. गॅस बर्नर यूज करून करून अशा पद्धतीचे होतात, तर तसे होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायची. तर मी इथं एका बाउलमध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकलं आहे 1 चमचा आणि 1 चमचा मीठ टाकलं आहे. छान प्रकारे ढवळून घ्यायचं या पाण्याला आणि डिझॉल्व झाल्यानंतर आपण हे बर्नर आता या पाण्यामध्ये ठेवून देणार आहे. जर तुमचे खूप खराब झालेले असतील तर तुम्ही पूर्ण रात्रभर ठेवा आणि सकाळी क्लिनिंग करा. आता माझे खूप जास्त घाण नाही आहे, कारण की मी 8 दिवसातून एकदा ते 2दा क्लीन करतच राहते. तर मग माझे अगदी अर्धा 1 तासामध्ये पण छान प्रकारे क्लीन होऊन जातात. तर मी नेहमी अशाच पद्धतीने गॅसचे बर्नर माझे क्लीन करते. कधी कधी तर मी डेलीसुद्धा करते, मला खूपच असं वाटलं की घाण होत आहेत तर. अशा पद्धतीने जर आपण गॅसचे बर्नर क्लीन केले तर आपला गॅससुद्धा खूप छान प्रकारे बाहेर येतो गॅसमधून, कुठे अडखळत नाही. तर तुम्ही बघू शकता किती क्लीन झाले आता आपले गॅस. आता ज्यांची कोणाची गॅसची शेगडी असते ती क्लीन कशी करायची, तर आपण आपल्या घासणीवरती टूथपेस्ट घ्यायचं जे आपण यूज करत असू ते, आणि छान प्रकारे अशा पद्धतीने खूप जेंटली असं स्क्रब करून घ्यायचं, पूर्ण शेगडीला घासून घ्यायचं. खूप छान प्रकारे ही शेगडी निघते. जर तुम्ही डेली म्हणजे 2-3 दिवसातून एकदा जरी केलं अशा पद्धतीने तरी पण तुमची शेगडी खूप छान मेंटेन राहते. फक्त एवढंच करायचं की नंतर जेव्हा आपण घासून झालं तेव्हा त्याच्यानंतर पुसून घ्यायचं, फक्त पाणी नाही लागू द्यायचं शेगडीला. तर तुम्ही बघू शकता की ती अगदी नवीन असं वाटतंय, आजच शेगडी आणली अशी माझी शेगडी दिसते. मी नेहमी अशाच पद्धतीने क्लीन करते आणि बिलकुल म्हणजे असे काही नाही की मी आजच घेतली, खूप दिवस झाले या शेगडीला घेऊन, एवढी जुनी आहे तरी पण मी अगदी नेहमीच अशा पद्धतीने मेंटेन ठेवते, म्हणून माझी शेगडी एवढी छान दिसते. तर नक्कीच तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकता. आता आपण भांड्यांमध्ये किंवा डब्यामध्ये काय ठेवले हे आपल्याला माहिती नसतं. जसं की तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने स्टिकर लावले, तर नक्कीच तुम्ही या स्टिकरचा अशा पद्धतीने यूज करू शकता. आपली जी चहाची गाळणी असते ती दिवसेंदिवस यूज करून अशा पद्धतीची होत असते. तर माझ्याकडं 2-3 चाळण्या आहेत तरी पण माझ्या अशा झालेल्या, तर मग मी परत नवीन घ्यायला गेले. मग मी विचार केला आता 3 आहे तर ऑलरेडी 4थी घेऊन येणार का आपण, तर त्याऐवजी आपण दुसरं काहीतरी शोधू, म्हणून मग मी अशा पद्धतीचे ब्रश बघितले आणि मग मी ते आणले आणि ट्राय करून बघितलं की निघतं का अशा पद्धतीने. तर मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे आधी चाळणी जाळून आणि तशी पण क्लीन करून बघितली, पण ती चाळणी जेव्हा आपण बर्नरवरती म्हणजे धरतो आणि तेव्हा ते पूर्ण जळून तर जातं, क्लीन तर होते पण पूर्ण काळी होऊन जाते. मग तसं तर ते मला आवडलेलं नाही, म्हणून मग मी अशा पद्धतीचा एक ब्रश घेतलेला. हा ब्रश मी मिस्टर DIY मधून घेतलेला आहे. तर खूप छान प्रकारे याने खूप माझी चाळणी अगदी क्लीन झाली पूर्ण. त्यानंतर मी अशाच पद्धतीने माझी चाळणी क्लीन करते. तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करू शकता. तुम्ही बघू शकता माझी चाळण्या पूर्ण क्लीन झाल्या आता. आणि तुम्ही अजून दुसरी मेथड वापरत असाल क्लीन करायला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी तरी मसाले भरण्यासाठी अशा पद्धतीचे डबे यूज करते. तर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मसाला तुम्ही जर अशा पद्धतीने टाकला तर तो पूर्ण खाली पडणार. म्हणून यासाठी काय करायचं, एक पेपर घ्यायचा आणि त्याला अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने फोल्ड करायचं. आणि फोल्ड केल्यानंतर तुम्ही बघू शकता मी फक्त त्याच्यामध्ये टाकले आपल्या बर्नीच्या वरती आणि मसाला टाकून द्यायचा. खूप इझिली, काहीही न सांडता, कोणताही मेस न होता छान प्रकारे आपला मसाला आतमध्ये जातो बर्नीच्या. तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. आता आपण बरेचसे असे मसाले असतात जे की आपण फ्रीजमध्ये ठेवतो अशा पद्धतीने स्टोअर करून, तर कोणत्या डब्यामध्ये कोणता मसाला आहे हे आपल्याला लक्षात नाही राहत. तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने स्टिकर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यूज करू शकता त्याचा, नसेल तर हरकत नाही. तुम्ही अशा पद्धतीने जे आपले मसाले येतात त्याच्यावरचं जे काढून अशा पद्धतीने चिटकवू शकतात डबल साइडेड चिकट टेपने, तर छान प्रकारे चिकटतं. तुम्ही बघू शकता मी सगळीकडे असे लावते
आणि याच्या खाली आपण एक करू शकतो की आपली एक्सपायरी कधीची आहे या मसाल्याची ते सुद्धा तुम्ही लावू शकता, जेणेकरून एक्सपायर मसाला आपल्याला वापरण्यात येणार नाही. आता तुम्ही बघू शकता इथे किती मेस क्रिएट दिसतोय. तर हे लपवण्यासाठी तुम्ही नक्कीच अशा पद्धतीच्या झाडाचा उपयोग करू शकता किंवा मग याच्याऐवजी तुम्ही एखादी फ्रेमसुद्धा इथे ॲड करू शकता. नक्कीच आपण कोणतीही गोष्ट आपल्या घरात लपवण्यासाठी अशा पद्धतीचे वेगवेगळे हॅक करू शकतो आपण. आता अशा पद्धतीचे जे बॉटल असतात यातल्या सगळ्या गोष्टी संपून जातात तेव्हा आपण असंच फेकून देतो. पण तसं न करता आपण या बॉटल रियूज करू शकतो. त्या कशा, तर याच्यावरचे असे स्टिकर काढून आपण याला कोणत्याही वेगळ्या पद्धतीने आपण याला यूज करू शकतो. जसं की आपण हँडवॉश ठेवू शकतो आणि दिसायलासुद्धा खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसतं हे. आणि वेस्ट गेलेल्या वस्तूतून आपण काहीतरी करतो तर त्याची किंमतसुद्धा आपल्याला खूप असते. नक्की एकदा अशा पद्धतीचा ट्राय करून बघा. तर भांडे घासण्यासाठी आपण जी सोप यूज करतो तर ती पूर्ण गळून जाते बऱ्याच वेळेस. पावसाळ्यात तर नेहमीच असं होतं. तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचे सोप डिस्पेन्सर यूज करू शकता. खूप छान प्रकारे दिसायला पण छान वाटतं आणि यूजफुल आहे ही गोष्ट, तरी माझ्यासाठी तरी ठरली. नक्कीच एकदा ट्राय करू शकता तुम्ही. उन्हाळा येताच आपल्या घरात माठ बाहेर निघतात किंवा मग आपण नवीन तरी विकत आणतो. तर त्याची क्लिनिंग कशा पद्धतीने करायची, तर आपल्या स्क्रबरवरती आपण मीठ घ्यायचं आणि छान प्रकारे घासायचं या माठाला. अशा पद्धतीने जे काही आपलं वरती जे मातीची लेयर असते ती पण निघून जाते आणि छान प्रकारे खूप क्लीन असा माठ आपला निघत असतो. आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण माठ क्लीन करतो तेव्हा आपला जुना जरी माठ असला, पाणी जरी थंड होत नसलं तरी खूप छान प्रकारे पाणी थंड होतं. अशा पद्धतीने मी नेहमीच जेव्हा माठ यूज करायचा किंवा कोणतंही मातीचं भांडं आपण जेव्हा यूज करायचं तेव्हा अशा पद्धतीने नक्कीच क्लीन करून घ्यायला पाहिजे. तर त्याच्यावरचं झाकण जे असतं ते पण मी आता छान प्रकारे मिठाने क्लीन करून घेणार आहे आणि क्लीन करून पाण्याने धुवून छान प्रकारे ठेवून देणार आहे साईडला. पूर्णपणे माठ जोपर्यंत पाणी त्याचं सुकत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने उघडा करून ठेवायचा माठ आणि मग नंतर याच्यामध्ये मी पाणी भरणार आहे. तर मी माझ्या घरात 2 माठ आहे तर ते दोन्ही पण मी माठ अशा पद्धतीने क्लीन करते. 8 दिवसातून एकदा तरी मी मिठाने माठ क्लीन करते आणि डेली फक्त असंच पाण्याने क्लीन करते. तर माठ आपण भरून ठेवताना आधी क्लीन करून ठेवायलाच पाहिजे. कोणतंही भांडं जेव्हा आपण पाणी प्यायचं याच्यात ठेवतो ना तर ते अशाच पद्धतीने क्लीन करायला पाहिजे. नाहीतर मग पाण्यावरती म्हणजे साईडला असं शेवाळ आल्यासारखं होतं. तर ते होऊ नये म्हणून अशा पद्धतीने आपण माठ पूर्ण क्लीन करायचा. तर छान प्रकारे अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून बघा. तुमचं पाणीसुद्धा खूप छान प्रकारे थंड होईल. आणि जर तुमचं पाणी थंड होत नसेल तर आपण म्हणजे आता पहिले जुन्याच्या काळातले लोक बघा, माझी आजी वगैरे, तर छान प्रकारे एखादा कपडा म्हणा किंवा काही पण असं गुंडाळून ठेवायचा. तर ते गुंडाळल्यानंतर ते ओलं राहतं आणि त्याने खूप थंड पाणी होतं. मी तरी बाहेर माझ्या बाल्कनीमध्ये एक माठ ठेवते तेव्हा मी अशा पद्धतीने गुंडाळून ठेवते त्याला कपडा. आणि जेव्हा तो कपडा सुकतो तर परत अशा पद्धतीने जे स्प्रे आहे जे की आम्ही झाडांसाठी आणलं आहे तर त्या स्प्रेने परत अशा पद्धतीने कोणताही मेस क्रिएट न होता छान ओलं होतं ते जे काही कपडा लावला आहे ते. तर नक्कीच या टिप्स तुम्ही ट्राय करू शकता आणि थँक्यू.